शब्दांचे हे विश्व वेगळे, क्षणाक्षणाला साद घालते. कधी साजिरे स्वप्न सोहळे, मना मनाला वेड लावते. नव्या नव्या या वाटेवरती जगा वेगळी कथा रंगते. पदर धुक्याचा शोधित असता कवितेचे पाऊल वाजते. वाचू आनंदे, वाचू आनंदे, पुस्तकातले अंतरंग हे वाचू स्वानंदे, वाचू आनंदे. नमस्कार. वाचू आनंदेच्या आजच्या भागामध्ये मी धनश्री आपल्या सगळ्यांचं, आपल्या रसिक वाचकांचं मनपूर्वक स्वागत करते. रसिक वाचक यासाठी कारण रसिक प्रेक्षक म्हणून तुम्ही कार्यक्रम पाहताय, मात्र रसिक वाचक म्हणून तुम्ही या कार्यक्रमातनं बरेच वाचनाचे अनुभव सुद्धा घेताय. आणि खरोखर वाचन हे आपल्याला आनंदी करतंच, पण समाधानी सुद्धा करतं. आता कोणाला वाचायला आवडतं, कोणाला लिहायला आवडतं, कोणाला कविता करायला आवडते, कोणाला संगीत वाजवायला आवडतं, कोणाला चित्रपट करायला आवडतात, कोणाला अभिनेता बनायला आवडतं. पण हे सगळेच रंग जर एकाच व्यक्तीमध्ये असतील तर त्या व्यक्तीला आपण अष्टपैलू म्हणतो. आणि असं अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे तुमचे आमचे संपूर्ण महाराष्ट्राचे लाडके साहित्यिक, लाडकं व्यक्तिमत्व अर्थात पद्मश्री, पद्मभूषण पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे म्हणजेच पु ल देशपांडे. पुन्हा एकदा या भागात आपल्याला त्यांच्या साहित्याचं अभिवाचन स्वरूप मांडण्यासाठी आपल्याबरोबर आहेत प्रतिभावंत कलाकार अतुल परसुरे आणि आनंद दिघणे. नमस्कार. पुन्हा एकदा आपल्या दोघांचं स्वागत. मराठी वाङ्मयाबद्दल तर काय बोलावं, म्हणजे त्यांनी अगदी मराठी वाङ्मयाचा गाळीव इतिहास या नावाने त्यांनी त्या इतिहासाची सुरुवात केलेली आहे. आणि जे काही म्हणजे नामशेष झालेल्या गोष्टी आहेत ना, त्या पुन्हा आपल्या समोर आणलेल्या आहेत. अतुल दादा, त्याच्यापासून आपण सुरुवात करूया का? करूया ना. हो, कारण ते फार माझं आवडतं आणि आनंदचं पण आवडतं पुस्तक आहे ते. मराठी भाषेची पूर्वपीठिका. मराठी लोक मराठी का बोलतात? ज्याला आपण महाराष्ट्र म्हणतो, त्या देशात ज्याला आपण मराठी म्हणतो ती भाषा बोलतात. आता मराठी बोलण्याचं मुख्य कारण इथल्या लोकांना एवढी एकच भाषा येते. मुसलमानांनी त्यांना उर्दू शिकवण्याचा प्रयत्न केला आणि तोबा तोबा म्हणत परत गेले. विशेषतः मिरज आणि सावंतवाडी इथल्या मुसलमानांचं उर्दू ऐकून औरंगजेबानं हाय खाल्ली आणि बुऱ्हाणपुरी प्राण सोडला असं म्हणतात. पुढे हे मराठे दिल्लीवर चाल करून गेले आणि पेशव्यांचे वकील दरबारात आणि वकिलीबाई करोलबागेत उर्दू बोलायला लागल्यावर हल्ला चालेल पण उर्दू आवरा अशा मागण्या आल्या. तात्पर्य, मराठी लोकांना मराठी खेरीज इतर भाषा येत नसल्यामुळे मराठी लोकांची भाषा मराठी. पुढे इंग्रजांनी त्यांना आपली भाषा शिकवण्याचा एक निकराचा प्रयत्न केला, पण 150 वर्षाच्या अव्याहत परिश्रमानंतर देखील बॅट, बँक, बॅडमिंटन, गुड हॅबिट्स आणि बॅड हॅबिट्स वगैरे ऐकून महाराष्ट्र मराठी लोकांवर सोपवून तो स्वतःचा इंग्रजी सुधारायला मायदेशी परतला. मराठीची खमंग निर्मिती. थोडक्यात म्हणजे शौरसेनी, प्राकृत, पाली, कानडी, पंजाबी, जपानी, मागधी, पैशाची वगैरे भाषांच्या मिसळीतून मराठीची खमंग निर्मिती झाली. आज शौरसेनी, मागधी वगैरे कोणी बोलत नसलं तरी पैशाची भाषा मात्र सगळे बोलतात. वरवर मात्र आपल्याला पैशाची भाषा कळत नाही हा विनय दाखवीत प्रकाशकाला किती पैसे द्याल हे विचारून पानागणिक हिशोब असला तर त्याप्रमाणे ग्रंथाचं माप धरतात. आता या शौरसेनी, मागधी, महाराष्ट्री अपभ्रंश म्हणजे मराठी खेरीज जवळजवळ सर्वच भाषातून तयार झालेल्या मिश्रणाला मराठी हे नाव कसे आले याबद्दल विद्वानात तीव्र मतभेद आहेत. म्हणजे मराठी हा पदार्थ कसा तयार झाला याची रेसिपी मिळत नाही याचा हा अर्थ. ठोकळमान. आता ठोकळमानाने असं म्हणता येईल की शकपूर्व 3100 पासून ते शकपूर्व 1000 वर्षांपर्यंत नागलोक इथे होते असं महाराष्ट्र सारस्वतकार म्हणतात. महाराष्ट्र सारस्वतकार भावे आणि पुरवणीकार डॉक्टर तुळपुळे यांच्याशी आम्ही सहमत आहोत. काही लोक उगाचच शकपूर्व 3101 ते शकपूर्व 1002 पर्यंत नागलोक इथे होते असं म्हणतात.
शकपूर्व 1000 नंतर महाराष्ट्रात राहिलेला एक नाग काढून दाखवावा असं आमचं आव्हान आहे. तात्पर्य, नागांच्या बाबतीत वर दिलेले ठोकळमानच अचूक आहे. आता मुख्य प्रश्न, नाग लोकांच्या प्रांताला गुजरात, बंगाल वगैरे नावं देणाऱ्या माणसाचं हे काम नसावं, कारण ती नावं सरळ आहेत. नाग, श्वापदे, राक्षस, यक्ष वगैरे जिथे राहतात अशा प्रांताला महाराष्ट्र हे नाव द्यायचं हे रत्नागिरी जिल्ह्यातल्या माणसाचंच काम असावं. भाषेचं इतकं तिरकं वळण तिथलंच, कारण तिथे कंपाऊंडरला सिव्हिल सर्जन म्हणतात आणि बेलिफाला न्यायमूर्ती. महान लोकांचं राष्ट्र ते महाराष्ट्र, पण हे नाव पडण्याच्या काळात राक्षस, यक्ष वगैरे लोक असल्यामुळे महान ही देखील हल्लीच्या थोरसारखीच जात असावी. साधे पुढारी, थोर पुढारी, कलावंत आणि थोर कलावंत, साहित्यिक आणि म्हणजे थोरच. तर मराठी भाषेची पूर्वपीठिकाही अशी आहे. या उपर पुरावा हवा असल्यास 9व्या अगर 4थ्या अगर 3ऱ्या शतकातील शिलालेख वाचल्यावर त्याचा अर्थ लागत नाही हे सहज लक्षात येईल. अर्थ न ध्यानात येण्यासारखे लिहिण्याची मराठी प्रवृत्ती प्राचीन आहे एवढं लक्षात यावं म्हणूनच शिलालेख उद्धृत केला आहे. वा वा, मराठी भाषेची वळणावळणाची गोडी इतकी सुंदरपणे त्यांनी व्यक्त केलेली फारच आहे. सुंदर. आणि उपहास, विडंबन कसं करावं, म्हणजे मूळ वस्तू चांगली असल्याशिवाय तुम्हाला त्याचं विडंबनही करता येत नाही. आणि त्याच्यातला उपहास कसा बाहेर काढावा आणि त्या भाषेचा आदर, त्या भाषेचा मान ठेवून फार गमतीशीर आहे. खरंय. आणि तू म्हणालास तसं ना की उपहास म्हण किंवा एखाद्या गोष्टीचा जो विनोदी अंग त्याचं बाहेर काढणं, यामधनं पुलंच्या लेखनामधनं कोणीही दुखावलं जात नाही, हे विशेष आहे. म्हणजे ही फार मोठी गंमत आहे की खरोखरीच मोकळ्या मनाने लिहिणं आणि मोकळ्या मनाने वाचणं ही फार मोठी गरज आत्ताही महाराष्ट्रात आहे. छोट्या छोट्या गोष्टींवर आपल्यावर विनोद करण्याची क्षमता आणि ती झेलण्याची क्षमता असण्याची गरज आहे. उगाच छोट्या गोष्टीतनं भावना दुखवून घेऊन ज्याचा काहीही संबंध नाही अशा गोष्टीतनं उगाच भावना दुखवून घ्यायच्या आणि जे चांगलं आहे ते मडकही फोडायचं, याला काही अर्थ नाही हो. वाचू आनंदी. पूर्वी कसं असायचं ना, म्हणजे मी माझ्या आजी आणि आजोबांकडनं ऐकायचे की मुक्त असायची, लोक सगळी अशी मुक्तपणे वावर असायचा. आता बिल्डिंग आणि इमारत संस्कृतीमध्ये ते राहिलं नसलं तरी चाळ संस्कृतीमध्ये हा मुक्तपणे जो संचार असायचा, मुक्तपणे वावर तो घराघरातनं असायचा आणि त्यामुळे कोणीही कोणाला ओरडलं तरी दुखावलं जायचं नाही. आता याचा संबंध इथे का? कारण आहेच, म्हणजे सर्वोच्च विनोदी लेखन म्हणजे सर्वोच्च पटीचं किंवा सर्वोत्कृष्ट विनोदी लेखन पुलंचं जर बघायचं झालं तर बटाट्याची चाळ या कथासंग्रहाचं नाव आल्याशिवाय राहत नाही. आनंदाचा काहीसा भाग आम्हाला बटाट्याची चाळ यामधला. बटाट्याची चाळ सांस्कृतिक चळवळ. हो, साऱ्या हिंदुस्थानात काही ना काहीतरी चळवळी चालू आहेत आणि मुंबई शहराच्या अगदी पोटात असून आपली चाळ थंड असावी याचं बटाट्याच्या चाळीतील सगळ्या बिऱ्हाडकरूंना एके दिवशी सामूहिक दुःख झालं. समोरच्या जुठाबाई बिल्डिंग मध्ये वर्षातनं 12 अखिल भारतीय पुढाऱ्यांची व्याख्यानं हवीत आणि आपल्या चाळीला भाषण करायला गल्लीचा दादा मिळू नये. अरे काय, बाजूच्या चाळीतील भगिनींनी शिशु सप्ताह साजरा करून गव्हर्नरांच्या हस्ते बक्षीस समारंभ घडवून आणावा आणि आपल्याला संक्रांतीला हलव्याचे साधे प्रदर्शन भरवता येऊ नये, याचे बटाट्याच्या चाळीतील बंधूंना आणि भगिनींना मनस्वी दुःख झाले. तसे पाहू गेल्यास बटाट्याच्या या चाळीत गुणी माणसांना काही तोटा नाही बरं का. नंबर 1 मधील सोकाची दादाची त्रिलोकेकर आणि त्यांच्या सुविद्य आणि सुदृढ अशा पत्नी सौ बाबलीबाई त्रिलोकेकर यांच्यापासून ते तळमजल्यावरील मुकुंद गंगाजी समेळ म्हणजे धी न्यू गजकर्ण औषधालयाचे मालक व त्यांच्या पत्नी रूपाबाई समेळ रांगोळी आणि त्वष्टाकासार ज्ञाती भगिनी मंडळाचे 3रे बक्षीस मिळवलेले आहे. यांच्यापर्यंत विविध गुणधर्म असलेली मंडळी या चाळीच्या अंधारात अगदी दडून राहत होती. श्री सोकाजी आणि सौ बाबलीबाई यांच्याकडे त्या चाळीचं नैसर्गिक पुढारीपण आलेलं होतं. त्यांच्या घरात अनेक स्टेशनांची खरखर ऐकू येणारा रेडिओ होता ना, म्हणून त्यांच्या घरी रोज टाइम्स पडत असे.
अहो त्यांच्याच खोलीत काचेची आणि आरशाची अशी अलमारी होती. अलमारीत काही स्कॉटच्या इंग्रजी कादंबऱ्या सोकाजी नानांचं वाङ्मय प्रेम दाखवत होत्या. माणसाच्या खुराड्यासारख्या दिसणाऱ्या त्या वास्तुविशेषात हौशी ज्योतिषापासून ते गुलहौशी गवयापर्यंत सगळे नमुने राहत होते. आज कित्येक वर्ष मानवांची ही विविध रूप धारण करून त्या चाळीच्या गळक्या छताखाली सुखा समाधानाने नांदून आपापल्या वंशाचे दिवे दिवाळीच्या हुरूपाने वाढवत होती. तर 13 नंबर मधले अण्णा पावशे केवळ मुंबई म्युन्सिपाल्टीत पाणी खात्यात जुंपले गेल्यामुळे महाराष्ट्र एका ज्योतिषाला मात्र मुकला. वास्तविक नवग्रहांनी ज्यांच्या घरी पाणी भरावं त्याला उद्याची चिंता सोडवायला वॉटर डिपार्टमेंटमध्ये खरडे कशी करायला जावं लागत होतं. अण्णांची भविष्यवाणी अचूक होती. म्युन्सिपाल्टीच्या नोकरीत जन्म गेल्यामुळे कामाची दिरंगाई फक्त त्यांच्या स्वभावात उतरली होती. म्हणजे काय आहे, गांधींच्या खुनाचं भविष्य खुनानंतर केवळ 1 दिवस उशिरा त्यांनी वर्तवल्यामुळे इतरांना त्यांचं महत्वच पटलं नाही. अहो दुनियेमध्ये देशाची रास मांडणारे लोक आहेत बरोबर, पण अण्णांनी बटाट्याच्या चाळीतल्या जिन्याची सुद्धा कुंडली मांडलेली आहे. आज कित्येक वर्ष त्या जिन्याला 7.5 चालू असल्यामुळे त्याच्या निसटलेल्या फळ्यात काही दुरुस्त होत नव्हत्या. चाळीतल्या बहुतेक बिऱ्हाडकरूंच्या कुंडल्या अण्णांच्या पारदानात होत्या. बढत्या, संतानयोग, अचानक धनलाभ इत्यादी अनेक विषयावर अण्णांच्या खोलीत फलज्योतिष विषयक चर्चा चालायच्या. खुद्द चाळीला रवी वक्री आहे आणि त्यावर हुकूम राहू केतूची पापदृष्टी असल्यामुळे दिव्यांची अडचण, अंधार होणे हे सगळं चाळीत चालू होतं. बटाट्याच्या चाळीची आणि हिंदुस्तान देशाची रास एकच असल्यामुळे 13 नंबरात अण्णा पावशे हे ज्योतिषभूषण, तर 16 नंबरामध्ये मंगेशराव हत्तंगडी हे संगीत कलानिधी. आज एच मंगेशराव किंवा यम हट्टंगडी हे यांचे नाव गायक श्रेष्ठ म्हणून लोकांच्या जिभेवर अगदी नाचत असतं. ज्यांच्या सुस्वर कंठातून निघालेल्या स्वरांनी असंख्य कान निवले असते ते एच मंगेशराव आज दी रिअल अँड रिलायबल सिद्धरूढ फार्मसीत डेप्युटी असिस्टंट सब चीफ अकाउंटंट म्हणून M&B याच्या गोळ्यांची बिलं करण्यात गुंतलेले आहेत. काय करता, ज्या बोटांनी तंबोऱ्याचे षड्जपंचम छेडावे त्या बोटांनी मॅक्सेल्फ कॅल्शियमचे हिशोब करताना मंगेशरावांच्या मंगळुरी मनाला काय वाटलं असेल. अहो मुंबईच्या भर दंग्याच्या दिवसात मंगेशरावांच्या क्लासिकल म्युझिकने बटाट्याच्या चाळीचं रक्षण केलं होतं. आता क्लासिकल संगीत कोण ऐकताय म्हणून मंगेशराव केविलवाण्या भाषेत विचारू लागले ना की अगदी अंतःकरणाला पीळ पडतो. आणि मंगेशरावांच्या पत्नी वरदाबाई ह्या देखील गाऊ लागल्या की इतरांचं भान हरपतं. मंगेशरावांच्या शेजारचे बाबू काका खरे ऐतिहासिक संशोधनात राजवाड्यांना ज्यांनी सुद्धा विचार करायला लावला असता असे बाबूराव. मंगेशरावांच्या शेजारचे बाबू काका खरे ऐतिहासिक संशोधनात राजवाड्यांना देखील ज्यांनी विचार करायला लावला असता ते बाबू काका लोकोपयोगी संशोधन करण्याऐवजी लोको ऑफिसात इंडेक्स तपासत बसलेले आहेत. तेवढ्यातल्या तेवढ्यात बाबू काकांनी बटाट्याच्या चाळीचा त्रोटक इतिहासही लिहिलेला आहे. वा वा वा. एकीकडे आपण म्हणतो की चाळ संस्कृती ही आता नामशेष होत चाललेली आहे आणि एकीकडे पुलंच्या बटाट्याच्या चाळीचं वाचन केल्यानंतर ती चाळ संस्कृती पुन्हा एकदा आपल्याला दिसते. आणि तरी आपल्याला वेळेच्या बंधनामुळे काहीच 2-3च कॅरेक्टर वाचून दाखवता. म्हणजे मला वाटतं की 1% पण त्यांच्या लिखाणातलं आपण घेतलेलं नाहीये. इतकं त्यांचं भरपूर आहे लिखाण आणि ते लिखाण प्रत्येक विषयावर आहे. तुम्ही विषय घ्या आणि वाचा, तो काय अभ्यास आहे, गाढा अभ्यास आहे त्याच्यावर. आणि म्हणूनच बटाट्याची चाळ हे मराठी साहित्य विश्वातलं म्हणजे सर्वोच्च मानलं जाणारं एक पुस्तक आहे. म्हणजे अनेक पुस्तकांपैकी एक सर्वोत्कृष्ट पुस्तकामध्ये बटाट्याच्या चाळीचा उल्लेख नेहमीच होत असतो. वाचू आनंदी. पुलं म्हणजे अगदी सुरुवातीपासनं शिक्षक, प्राध्यापक असं करत करत नोकरीला लागले. मग पुढे जाऊन त्यांनी आकाशवाणी, नभोवाणी, रेडिओवर किंवा दूरदर्शनवर ते पहिले कार्यकारी निर्माते सुद्धा झाले दूरदर्शनचे. असा त्यांचा एकूण सगळा प्रवास असताना सर्वसामान्य माणसांच्या आयुष्यातल्या ज्या छोट्या छोट्या बारीक बारीक गोष्टी असतात त्या टिपायचे ते. म्हणजे अगदी एका मोर्चाची गोष्ट
याचा उल्लेख करायचा तर मोर्चाचं बारीक म्हणजे निरीक्षण त्यांचं किती सुरेख किती, आहे, एखाद्या मोर्चाबद्दल व्यवस्थित टिपणं आणि ते तसंच्या तसं आपल्याला दाखवणं, मांडणं. अतुल दादा, तुझ्या हातात आहे ती गोष्ट. वाचतो ना. हो, वाच ना. एका मोर्चाची गोष्ट. मला कधी क्रांती मोर्चे घेऊन फलक घेऊन येते असं वाटत नाही. किंबहुना मी कधीही मोर्चातून घोषणा देत किंवा ओरडत गेलो नाही. मुंबईत मी असंख्य मिरवणुका पाहिल्या आहेत, अगदी 31च्या चळवळीपासून ते आजतागायत. माझी पुष्कळदा त्या मोर्चेवाल्यांच्या मागण्यांची संपूर्ण सहानुभूती असते. पण मला रस्त्यातून माणसं अशी ओरडत निघाली ना की गलबलतं. मोर्चे हे एक तंत्र झालं आहे असंही म्हणतात. असेलही. पुढारीपणा हा धंदा झाल्यावर मोर्चे, घोषणा ही धंद्याच्या जाहिरातीची तंत्र होणं स्वाभाविक आहे. पण या मोर्चानी मात्र मी अगदी आतून हलून गेलो होतो. त्या मोर्चाच्या अग्रभागी चांगले वयोवृद्ध लोक होते. चारी वर्णाचे लोक दिसत होते. बायका होत्या, पण कामगार स्त्रिया वाटत नव्हत्या. पण फार सुशिक्षितही दिसत नव्हत्या. बऱ्याचशा पांढऱ्या पोशाखात होत्या, पण नर्सेस नव्हत्या. आणि आश्चर्य म्हणजे त्या मोर्चात मुलं अजिबात नव्हती. मी हा मोर्चा काही अगदी खेड्यात पाहिला नाही, पण मोर्चातली माणसं शहराशी फार रुळलेली दिसत नव्हती. एका जिल्ह्याच्या गावाला पाहिला होता. मी सायकलीवरनं उतरलो आणि विचारलं, कुणाचा मोर्चा आहे हो हा? शाळा मास्तरांचा. एक चमत्कारिक लज्जा, असहाय्यता, संतापापेक्षाही कारुण्य यापूर्वी आम्ही असे कधीही हिंडलो नव्हतो. असा प्रसंग आमच्यावर येईल असं वाटलं नव्हतं. असं न सांगता न बोलता नुसतं चेहऱ्यावर अदृश्य अक्षरांनी लिहून तो मोर्चा चालला होता. सर्वात पुढे फलक होता. तो वाचायला मिळाला नाही. कुणी कुणाचा जय जयकार करीत नव्हतं, कुणी बोलत नव्हतं, मुठी वळत नव्हत्या, त्वेष नव्हता, आवेश नव्हता. आजवर आवरून धरलेली एक खंत परिस्थितीच्या तडाख्याने फुटली होती आणि रस्त्यातून सांडत चालली होती. माझ्या कानी शब्द आले, अय्या त्या बघ आपल्या दामलेबाई. एक पेन्शनीला आलेली विधवा वृद्धा देखील पोटाला 2 वेळेचं मिळत नाही हे यापूर्वी पोटात दडवून ठेवलेलं वाक्य न बोलता सांगत निघाली होती. वा वा. दामलेबाईंची नजर त्या पोरींच्यावर गेली. पोरी तोंडावर हात ठेवून लाजल्या. आपल्या दामलेबाई. पुढे कुठे बँड नाही, बारात नाही, तरीसुद्धा भर शाळेच्या वेळी अशा कुठे रांगेतून चालल्या आहेत ते पोरींना कळत नव्हतं. पण दामलेबाईंनी ज्या अनोळखी नजरेने त्या पोरींच्याकडे पाहिलं ना, ती नजर त्या पोरींना नवी होती. ज्या दामलेबाईंना फुलं नेऊन दिल्यावर कौतुकाच्या गालगुच्च्या घेतात, त्या आपल्या दामलेबाईंची नजर अशी परकी. पोरी बावरल्या. हे दामलेबाई अशा काय निराळ्या दिसत आहेत. आपल्याबरोबर गाणी म्हणणाऱ्या, कधी छडीसुद्धा न मारणाऱ्या दामलेबाईच ना त्या. दामलेबाईंनी कष्टाने सावरून धरलेलं ते तोंडावरचं शिक्षिकेनी प्रेमळ असावं चे कवच कशामुळे तरी फुटलं होतं. नुसते दामलेबाईच नाही तर सावंतबाई, साठेबाई, लोकरेबाई, शेखबाई, थोरात गुरुजी, भांगले गुरुजी, दाडे गुरुजी, तांबे गुरुजी, कुलकर्णी, देशपांडे, तांबट, कोष्टी, पागे, माने, साटम, काळे, सगळ्या गुरुजींना जो प्रसंग कधीही यायला नको होता तो आला होता. शिक्षकांचा मोर्चा नावाची एक फार मोठी क्रांती झाली होती. मी त्या मोर्चामागून चालत गेलो. तो मोर्चा चौकात आल्यानंतर कळलं पोलीससुद्धा नव्हते. मास्तरांच्या मोर्चाला पोलीस कशाला? 100 उंदीर एकदम कुचकुचले म्हणून काय एका डरकाळी एवढा आवाज थोडीच होणार आहे. कुणीतरी हे नको का? मी त्या मोर्चामागून चालत गेलो. तो मोर्चा चौकात आला त्यावेळी कळलं पोलीससुद्धा नव्हते. मास्तरांच्या मोर्चाला पोलीस कशाला? कुणीतरी बसा बसा म्हणू लागलं. मैदानात मोर्चा बसला. मी देखील सायकल झाडाला टेकून बसलो. एक शिक्षक उठून उभे राहिले. रुमाल बांधलेले असे ते एकटेच होते. शुद्ध लेखन घालावं तसं ते बोलत होते. त्यांची लहान लहान वाक्य एकेका शब्दावर जोर देऊन येत होती. शिक्षक बंधू भगिनींनो, व्यवसायाची पुण्याई संपली. समाजाने अंत पाहिला. सरकारने कशाला म्हणू? सरकार आपले आले काय आणि परक्याचे काय? आपले दुबळे हात पोहोचण्याच्या पलीकडचे. पण समाजाने कातडं ओढलं स्वतःच्या डोळ्यावर. मास्तर 2 वेळची चूल पेटते ना हो, असं विचारणारं इतक्या वर्षात कुणीही भेटलं नाही. अरे वा. दडपलं होतं. पण आज आपल्या भुकेचं बेंड रस्त्यात फुटलं. आता सभ्यतेचा बुरखा कशाला ठेवू? हा माझा कोट.
15 वर्षापूर्वी लग्नात मिळाला होता. सदराही होता, तो फाटला. नवा शिवायचा संकल्प सोडत होतो, नाही परवडला. खोटं नाही सांगत, हे पहा. असं म्हणून त्यांनी स्टेजवर कोट काढला आणि आतला अस्थिपंजर डोळ्यावर भयानक आघात करून गेला. आता रस्त्यात आलो. इच्छा नव्हती, पण गत्यंतर नव्हतं. आता आज शर्ट नसतो. एका फुकट मिळालेल्या कोटावर व्यवसायाची प्रतिष्ठा सांभाळीत होतो, हे गुपित उघडं केलं. माझी काय आणि तुमची काय, सगळ्यांची गोष्ट एकच. व्यवसायाची पुण्याई संपली. आमची एकच विनंती, उपाशी ठेवून गुरुजी वगैरे नका म्हणू. नवरा बायको आणि 2-4 अर्भकांच्या भुकेच्या वेळा साजऱ्या होतील एवढं द्या. काढलेला कोट खांद्यावर घेऊन मास्तर खाली उतरले. माणसं भाषण संपल्यावरच्या टाळ्या वाजवायला विसरली होती, कारण त्या सर्व स्त्री पुरुषांचे हात डोळे पुसण्यात गुंतले होते. माझ्या मनात घर करून राहिलेला एकच मोर्चा आणि मोर्चातलं ते एकच भाषण आणि दामलेबाईंनी त्या पोरींकडे फेकलेली ती एकच अनोळखी नजर. कंटा दाटून येतो. एका मोर्चाची खंत आहे ही खरं तर. आणि शिक्षकांना मोर्चा काढायला लागावा हो हो, याच्यासारखी दुर्दैवी घटना नाही. खरंय खरंय खरंय. म्हणूनच आपल्या म्हणजे कार्यक्रमाच्या गाण्यात सुद्धा वाचू आनंदे वाचू स्वानंदे, बरोबर आहे. तो स्वानंद मिळालाच पाहिजे शेवटी. मला तेच वाटतं की आमच्या ह्या वाचनानंतर आपल्या ह्या हो. वाचू आनंदच्या कार्यक्रमाच्या ज्याच्यासाठी हो. ह्या कार्यक्रमाचा उद्देश आहे, त्याच्यानंतर खरोखरीच जे कोणी हा कार्यक्रम बघत असतील त्यांनी काय 1-2 महिन्यातनं एक पुस्तक विकत घेऊन वाचलं ना, खरंय तर आपला हा कार्यक्रम यशस्वी आहे. खरंय खरंय. आणि म्हणूनच पुलंचं बहुआयामी व्यक्तिमत्व आणि या कार्यक्रमाची सुरुवातच आपण श्रेष्ठ साहित्यिक, ज्येष्ठ साहित्यिक आणि लाडके साहित्यिक असे पु ल यांच्यापासून आपण केली. 1966 साली म्हणूनच त्यांच्या या सगळ्या बहुआयामी कारकिर्दीसाठी त्यांना मानाचा असा पद्मश्री पुरस्कार भारत सरकारने दिला. त्यानंतर 1990 पद्मभूषण पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं. 3 महत्त्वाच्या विद्यापीठांनी, नामांकित विद्यापीठांनी त्यांना मानाची डिलीट पदवी सुद्धा दिलेली आहे. आणि हे सगळं करत असताना आज आपण म्हणतो की हे संगणक युगाचं क्षेत्र आहे किंवा संगणक युग आहे. तर संगणक युगाने सुद्धा पुलंच्या नावाचा गौरव कसा केला, तर 2020 साली पुल 100 नावाचा संगणकीय फॉन्ट तयार केला, त्यांच्या हस्ताक्षरावर आधारित, आणि तो प्रदर्शित केला. यानंतर एकाच वर्षी जवळजवळ 35 ते 40 हजारांहून जास्त लोकांनी हा फॉन्ट डाउनलोड केलेला आहे. म्हणजे आजही पुलंची किमया असणारच आहे, म्हणजे आहेच. आणि न भूतो न भविष्यती असे हे पुल अजरामर आहेत. त्यांचं लिखाण अजरामर आहे. फेसबुकवर जाऊन बघा किंवा कुठल्याही सोशल मीडियावर जाऊन बघा, पु ल देशपांडे यांच्या नावाने आणि त्यांच्या साहित्याचे छोटे छोटे काही तुकडे समजा अशी जवळपास 5 ते 10 पेजेस आहेत, बरोबर, की ज्याच्यावर सतत तुम्हाला पुलंचं साहित्य उपलब्ध आहे. मला नाही वाटत की महाराष्ट्रात मराठीवर प्रेम करणाऱ्या कोणाच्याही घरामध्ये पु ल देशपांडेंचं पुस्तक नाही असं होत नाही. आजही जेव्हा ग्रंथांची विक्री होते आणि मोठी प्रदर्शनं होतात, त्याच्यामध्ये आजही सगळ्यात जास्त विक्रीला असलेलं आणि विकलं जाणारं पुस्तक हे पु ल देशपांडे या महान लेखकाचं आहे. खरंच त्यांना वंदन करून आणि खरोखर म्हणजे मनापासनं मानवंदना देऊन आपण या भागाची सांगता करतोय. अर्थातच या 4ही भागांमध्ये तुम्ही दोघांनी जो अनुभव आम्हाला दिलेला आहे तो सुद्धा अप्रतिम आहे. कारण पुलंचं लिखाण तर म्हणजे लहानपणापासून आपण वाचत आलेलो आहोत, अनुभवत आलेलो, पण ते कोणाकडनं तरी तितक्याच उत्कृष्ट शब्दांमध्ये, उत्कृष्ट भाषेमध्ये ऐकणं हा सुद्धा एक वेगळा आनंद आहे. वाचनीय आनंद जो मिळतो ना आपल्याला, तो अशा प्रतिभावंत कलावंतांकडनं सुद्धा मिळत असतो. अतुल दादा, आनंद दादा, तुम्हा दोघांचेही खूप आभार या कार्यक्रमात तुम्ही सहभागी झालात. धन्यवाद. धन्यवाद. महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व, पद्मश्री, पद्मभूषण पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे म्हणजे आपले लाडके पु ल देशपांडे यांच्या साहित्याला वाहिलेले हे भाग जरी संपले असले तरी त्यांचं साहित्य मात्र अफाट आहे आणि आपण जितकं वाचू तितकं कमीच आहे.
म्हणून या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी तुम्हा सगळ्या रसिक वाचकांना एवढीच विनंती करीन की वाचत राहा, वाचनाचा आनंद घेत राहा. यामुळे समाधान मिळतं आणि आयुष्याला एक वेगळी दिशासुद्धा प्राप्त होते. अर्थात वाचू आनंदेच्या पुढच्या भागात अशाच एका साहित्यकारांशी, साहित्य विश्वाशी पुन्हा एकदा जोडलं जाणार आहोतच आपण. मात्र तुर्तास आत्ता इथेच थांबूया. तोपर्यंत धन्यवाद.